हॅलो एव्हरीबॉडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वांनी जरा कॅमेरा ऑन करायचा आहे आणि पुन्हा एकदा विथ द फुल एनर्जी वी विल स्टार्ट अ डे. ओके, सो बिल्कुल फुल एनर्जी के साथ आज के दिन को शुरू करना है. टुडे इज द ऍक्टिव्हिटी डे. ओके, सो बऱ्याचदा तुम्हाला कॅमेरा ऑन करावा लागेल. सो लेट स्टार्ट विथ हाय एनर्जी. कम ऑन, क्लॅप एव्हरीबॉडी अँड ओपन युअर कॅमेरा. Your time is running out. I'm talking here and now. I'm talking here and now. It's not about what you've done, it's about what you do. Come on, come on, come on. Show some energy, everybody. It's all about where you going, no matter where you've been. Let's go. Yes. Let's go. Come on, come on, come on. Show some energy, okay? It's now or never. Tomorrow's good, tonight is Thank you so much, I'm everybody. talking here and now. I'm talking here and now. Let's go. Thank you, thank you, thank you, thank you for the joining today. Love you all. चलो शुरुआत करते हैं आज के दिन की. आजचा कितवा दिवस आहे आपला? जस्ट टाइप इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स इज ओपन एव्हरीबॉडी. जस्ट टाइप इन द चॅट बॉक्स. आजचा दिवस कितवा दिवस आहे? 18? गलत. 19. इट्स 19. ओके, टुडेज आजचा दिवस 19वा दिवस आहे. वाव, व्हेरी गुड. ओके, सो तुम्हाला माहित असेल की सायकोलॉजी प्रमाणे 7 दिवस एखाद्या गोष्टीला जर का तुम्ही 24 तासात रिपीट केलं तर ती तुमच्या माइंडमध्ये जास्त प्रमाणात फिट होते. त्याच गोष्टीला जर 7 दिवसात पुन्हा रिपीट केलं तर अजून जास्त ती तुमच्या माइंडमध्ये पक्की होते. त्याच गोष्टीला जर का 14 दिवसात रिपीट केलं तर अजून जास्त पक्की होते. त्याच गोष्टीला जर का 21 दिवसात रिपीट केलं तर अजून जास्त पक्की होते आणि त्याच गोष्टीला जर का पुन्हा 41 दिवसात रिपीट केलं तर अजून जास्त पक्की होते आणि त्याच गोष्टीला जर का 64 दिवसात पक्क तुम्ही पुन्हा रिपीट केलं तर ते अजून जास्त पक्की होते आणि जर का त्या गोष्टीला 90 दिवसापर्यंत तुम्ही करत राहिले तर ती गोष्ट तुमची सवय होऊन जाते. ओके, सो आता 19 दिवसापर्यंत आपण आलेलो आहेत. 21 दिवसापर्यंत आपण येणार आहोत. 28 दिवसापर्यंत आपण जाणार आहोत. पण त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यावर डिपेंड करतो. तुम्ही किती ॲक्शन घेता, तुम्ही किती पुढे जाता, तुम्ही किती गोष्टी तुमच्या पद्धतीनं करता, याच्यावर ते समोरच्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड करतात. आतापर्यंत तुम्ही एकदम अमेझिंग तुमचा रिस्पॉन्स आहे. तुम्ही अगदी छान प्रकारे सगळ्या प्रॅक्टिसेस करत आहात. व्हेरी गुड. आणि आजचा जो आपला विषय आहे तो काय आहे? जादूची शतपावली हा आजचा विषय आहे. सो आजचा विषय हा शिकण्याचा नाही आहे. इट इज नॉट अ लर्निंग काइंड ऑफ थिंग. आजचा विषय हा करण्याचा आहे. कशाचा आहे? करण्याचा आहे. सो आता आज तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे? आज तुम्हाला तुमचा कॅमेरा चालू करावा लागेल. तुम्हाला तुमच्या जागेवरून उठावं लागेल. काय? येस. आज तुम्हाला कॅमेरा चालू करावा लागेल. तुम्हाला तुमच्या जागेवरून उठावं लागेल. आताच उठू नका सध्या. ऐकून घ्या आधी. तुम्हाला तुमच्या जागेवरून उठावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथं कुठे तुम्ही आहात, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पावलं मोजावं लागतील. पण मी पावलं मोजायची जबाबदारी देत नाही तुमच्यावर. का बरं माहिती आहे? कारण तुम्ही जर पावलं मोजत राहिले तर तुमचं लक्ष त्याच्याकडे जाईल. सो तुमच्यासाठी पावलं मोजण्याचं काम मी करणार आहे. तुम्ही फक्त चालण्याचं काम करायचं आहे. ओके? पण तत्पूर्वी ह्या ॲक्टिव्हिटीने आपल्याला खरंच काही फायदा होतो का? आणि काय फायदा झाला हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी स्वतःच्या बॉडीच्या एनर्जीला समजावं लागेल. स्वतःच्या जी आतमधली एनर्जी आहे तिला समजावं लागेल आणि ते किती आहे हे बघावं लागेल. ओके? सो सकाळपासून ते आत्तापर्यंत मी तुम्हाला एक टास्क देतो. सकाळपासून ते आत्तापर्यंत, आय रिपीट अगेन, सकाळपासून ते आत्तापर्यंत तुमची जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला तुम्ही किती मार्क देता? 1 म्हणजे सगळ्यात कमी, 2-3 म्हणजे ओके, ओके,
5-6 म्हणजे मीडियम आणि 9-10 म्हणजे हाय. तर सकाळपासून तर आतापर्यंतच्या एनर्जीला, म्हणजे हा क्लास सुरू होण्याच्या आधीपर्यंतच्या एनर्जीला तुम्ही किती मार्क देता हे तुम्हाला चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, ओपन युअर चॅट बॉक्स अँड टाईप. सकाळपासून ते आतापर्यंत 10 वाजेपर्यंतच्या एनर्जीला खरोखर तुम्ही किती मार्क देता. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. 1-2 म्हणजे एकदम लो, 4-5 म्हणजे सो सो, 6-7 म्हणजे मीडियम आणि 9-10, 10 म्हणजे हाय. ओके, सो तुमची एनर्जी आज दिवसभर कशी होती? हाऊ वॉज युअर एनर्जी फॉर होल द डे? फॉर होल डे. ओके, आय एम नॉट आस्किंग राईट नाव. आता तर तुमची एनर्जी हायच असणार आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण फुल डे कशी होती? काही लोकांनी लिहिलं 4-5, काही लोकांनी लिहिलं 7-8, काही लोकांनी लिहिलं 70%, काही लोकांनी लिहिलं 10. व्हेरी गुड. काही लोकांनी लिहिलं 4-5, 3-4, 9. ओके, 8, 10, 10, 8, 9. सो ॲव्हरेज 6. ॲव्हरेज जर का काढला आपण, ॲव्हरेज सर्वांचा ॲव्हरेज काढला तर तो किती येईल माहित आहे? तो येईल 4 ते 5च्या मधात किंवा 5 ते 6च्या मधात येईल, म्हणजे मीडियम एनर्जी. ओके, सो कोई बात नहीं. अभी क्या करना है, अभी मेरे साथ साथ करो. ओके, चलो. डान्स कराल तुम्ही? डान्स आता नाही, थोड्या वेळाने. ठीक आहे, पण आता काय करायचं आहे, आता डोळे बंद करायचे. क्लोज युअर आईज एव्हरीबडी. आईज क्लोज. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. डोळे बंद करायचे आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन आणि त्या श्वासाला बाहेर सोडायचं आहे. आउट. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. आता 2 मिनिटाचा वेळ काढा स्वतःसाठी आणि इमॅजिन करा की तुम्ही स्वतःच्या बॉडीमध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये गेले आहात आणि चेकिंगचं काम तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला कशाचं काम दिलेलं आहे? चेकिंगचं काम दिलेलं आहे. तर आता शरीरातल्या प्रत्येक अवयवाला चेक करा आतमधून, की तुमच्या माइंडची एनर्जी किती आहे? तुमच्या हातापायाची जी एनर्जी आहे ते किती आहे? तुमच्या पोटाची एनर्जी किती आहे? तुमच्या हृदयाची एनर्जी किती आहे? तुमच्या पायाची एनर्जी किती आहे? ओके. तुमच्या शब्दांची, बोलण्याची एनर्जी किती आहे? तुमच्या ऐकण्याची एनर्जी किती आहे? आणि त्या प्रत्येक एनर्जीला 1 ते 10च्या मधात तुम्हाला मनातल्या मनात मार्क द्यायचे आहेत आणि त्याचा एक ॲव्हरेज काढायचा आहे. ॲव्हरेज म्हणजे अंदाजा, की सगळे अवयव मिळून माझी एनर्जी XYZ आहे. हा अंदाजा काढायचा आहे आणि ते फक्त तुमच्या जवळच ठेवायचं आहे. चॅट बॉक्समध्ये लिहायचं नाही. ओके. अपने पास ही रखो अभी के लिए. देखो, पहिले तर बघा एक-एक अवयवाला आतमध्ये जाऊन. तुमच्या डोळ्यांची एनर्जी आज किती आहे? तुमच्या कानाची एनर्जी आज किती आहे? तुमच्या केसांची एनर्जी आज किती आहे? तुमच्या गळ्याची म्हणजे थ्रोटची एनर्जी किती आहे? हाताची किती आहे? पायाची किती आहे? पोटाची एनर्जी आज कशी आहे? पोट आज कसं आहे? गडबड आहे की ओके आहे? की एकदम फिट आहे? ओके. पोटाची एनर्जी कशी आहे? हृदयाची एनर्जी कशी आहे आज? हृदय म्हणजे हृदय धक करत आहे ते नाही म्हणत आहे मी. हृदयामध्ये फीलिंग कशा आहेत आज? प्रत्येकासाठी प्रेम आहे का? सद्भावना आहे का? ग्रॅटिट्यूड आहे का? आहे ना? लव्ह आहे का? की फक्त एक्स्पेक्टेशन आहेत? की कोणाबद्दल काही कंप्लेंट आहे? तर एनर्जी डाऊन आहे. जर का ग्रॅटिट्यूड असेल, प्रेम असेल, लव्ह असेल, समजदारी असेल, तर काय आहे? एनर्जी हाय आहे हृदयाची. ठीक आहे? सो त्याला मार्क द्यायचे. 10 पैकी 8, 10 पैकी 9, 10 पैकी वगैरे, वगैरे. खाली जायचं अजून. पोटाची एनर्जी बघायची. अजून खाली जायचं. आपल्या पायाची एनर्जी कशी आहे ते बघायचं. ओके. कारण आत्ता आपल्याला पायाच्या एनर्जीचंच काम आहे आज. ठीक आहे. बघितलं सगळं? स्लोली, स्लोली सगळे जे तुमचे अवयव आहेत, त्यांना मिळून एक आकडा ठरवा डोक्यामध्ये, की ॲव्हरेज माझी संपूर्ण बॉडीची एनर्जी हे आहे. जे काही असेल ते. 3, 4, 5, 10 जे काही असेल. आत्ता ही एनर्जी आहे. ओके. ते तुमच्या मनात सेव्ह ठेवा. जास्त ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका आणि जास्त अंडर कॉन्फिडंटही होऊ नका. ओव्हर कॉन्फिडंट म्हणजे काही लोकं म्हणतील 10 आहे, तर 10 जेव्हा तुम्ही म्हणता याचा अर्थ मग त्याच्यावर स्कोप राहत नाही वाढवण्याचा. पण जरी 10 वाढत असेल तर 9 म्हणा. म्हणजे 1चा स्कोप असेल तुमच्याकडे. आणि जास्त अंडर कॉन्फिडंट पण म्हणू नका, की काही नाही सर एकदमच 0 आहे. असंही नका म्हणू. कारण त्यानं मग मोटिवेशन आहे. तो एक सफिशिएंट जो सही आंकड़ा लगता है उसको डिसाइड करो मन ही मन में. केलं डिसाइड? चलो नाउ ओपन युअर आईज एव्हरीबॉडी. आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे.
शायद पहली बार ऑनलाईन की इतिहास में हम ये ॲक्टिव्हिटी कर रहे हैं. आतापर्यंत जेवढे तुम्ही ऑनलाईन क्लासेस केले असतील त्याच्या इतिहासात फर्स्ट टाइम तुम्ही हे करत असाल कदाचित, मे बी. हे मला असं वाटते. ओके. सो आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. स्टँड अप ॲट युअर प्लेस. खडे राहो. मैं इधर काउंटिंग करूंगा है ना. मी माझी ॲक्टिव्हिटी आधीच केली तुमचा क्लास चालू होण्याच्या आधी. सो आता मी तुम्हाला हेल्प करणार. आई एम योर कोच, आई एम योर गाइड. सो आई विल हेल्प यू. ओके. सो आपको खड़े रहना है अपनी जगह पे. तुमचा मोबाईल जो आहे तो तुमच्या हातात घ्या. ओके. आणि अशी जागा शोधा जिथं तुम्ही 10, 15, 20 पावलं चालू शकाल. ओके. शोधा फक्त. चालू नका म्हटलं मी. मी काय म्हटलं? शोधा. अशी जागा शोधा की तुम्ही 4, 5, 10 पावलं चालू शकाल. ओके. आता काय करायचं आहे तुम्हाला? पाय सध्या तुम्ही जमिनीवर आहेत तुमचे. आता तुम्ही एक पाय उचलणार आणि पुढं टाकणार. दुसरा पाय उचलणार आणि पुढं टाकणार. पण तो पाय टाकण्याच्या आधी लक्ष द्या. आता मला विसरून जा. या क्लासला विसरून जा. आता तुम्ही आणि तुमचा ग्रॅटिट्यूड ह्या 2च गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. डोंट काउंट युअर स्टेप. आई विल काउंट योर स्टेप. ठीक है. सो आपको क्या करना है, मैं इसमें एक वो लगाता हूँ, क्या बोलते हैं उसको, टाइमर सेट करता हूँ मैं. टाइमर. टाइमर फॉर 2 मिनिट इज ओके. चलो. मी जेव्हा म्हणेल स्टार्ट तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमच्या पायाच्या स्पर्शावर लक्ष द्या. जसा जसा पाय तुमचा खाली टच होईल जमिनीला तेव्हा काय फिलिंग येतात त्याला बघायचं. दुसरा पाय ठेवायचा तेव्हा काय फिलिंग येतात बघायचं आणि पूर्ण लक्ष, पूर्ण म्हणजे पूर्ण, मी काहीच बोलणार नाही. तुम्ही काही बोलू नका. आजूबाजूला कोणी असेल तर, घरात कोणी असेल तर फक्त चाला आणि पूर्ण लक्ष तुमचं त्या पायाच्या तळव्यावर ठेवा. आणि जसं पाऊल तुम्ही खाली ठेवता, आय रिपीट, जसं पाऊल तुम्ही खाली ठेवता त्यावेळी एकच शब्द म्हणा मनात, आभारी आहे. थँक यू. ज्या लोकांना मराठी येत नसेल है ना, तर त्यांनी काय म्हणायचं? थँक यू म्हणायचं. आणि ज्यांना मराठी येते त्यांनी आभारी आहे असं म्हणायचं. ठीक आहे जी. सो मी म्हणेल स्टार्ट तेव्हा स्टार्ट करायचं. मी म्हणेल स्टॉप तेव्हा तुम्ही थांबू शकता किंवा एखादा मिनिट, एखादा 2-4 सेकंद अजून करू शकता. ठीक आहे. आर यू रेडी? शो मी थम्स अप एव्हरीबॉडी. फील करना है, फील. ओके. इट इज अबाउट द फीलिंग, इट इज अबाउट द एक्सपिरियन्स. मी सर्वांना बघत असेल इकडे. चलो 1, 2, 3 स्टार्ट. स्टार्ट वॉकिंग. ओके. अँड फील ईच अँड एव्हरी स्टेप. सुखदा मॅडम चला चला. बसू नका एका ठिकाणी. सुखदा मॅडम चला. चालायची सुरुवात करा. मी बघत आहे सर्वांना. ओके. अनिल सर चालत आहे ना तुम्ही? गुड. चलो. और चलते हुए उसको फील करो. जसं जसं पाय खाली स्पर्श होत आहे, टच होत आहे. माझ्याकडे नका बघू, स्क्रीनकडे नका बघू. फक्त तुमच्या पायाकडे लक्ष द्या आणि प्रत्येक पावलागणिक काय म्हणायचं आहे तुम्हाला? थँक आभारी आहे. थँक आभारी आहे. डोळे लावून नका चालू, नाही तर भिंतीला ठोकर लागेल. ओके. डोळे उघडे ठेवून चाला. नाही तर लक्षात आलं की उद्या तुम्हाला भेटायला यावं लागेल पार्लेचा पुडा घेऊन. ठीक है. सो आंखें खुली रख के चलो, लेकिन थँक यू बोलते बोलते चलो. फील इट. ओके. 3 मिनिट चालायचं आहे बघा आपल्याला. 1 मिनिट झालेला आहे और 2 मिनिट चलना है हमको. फील करो. फील. क्या लग रहा है? जैसे पैर टच हो रहा है, जसा पाऊल पाय टच होता है खाली जमिनीला तेव्हा काय वाटत आहे? से थँक यू. और चलो दूसरा पैर रखो, बोलो थैंक यू. तीसरा पैर रखो, बोलो थैंक यू. चौथा पैर रखो, बोलो थैंक यू. पाचवा रखो, बोलो थँक यू. आणि आठवता आलं तर आपल्या जीवनातल्या काही अशा गोष्टी आठवा ज्याच्यासाठी तुम्ही थँक म्हणू इच्छिता. है ना. तुमचा परिवार, तुमच्याकडे असलेल्या गोष्टी. ओके. करते रहो, करते रहो, करते रहो. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ओके. करते रहो जी. करते रहो, करते रहो, करते रहो. अभी थोड़ा टाइम बाकी है. करते रहो. व्हेरी गुड. पाऊल ठेवलं की म्हणायचं आभारी आहे. ओके. लास्ट 1 मिनिट. कीप डुईंग इट. कीप डुईंग. फोकस ऑन युअर बॉडी, युअर लेग. फोकस ऑन युअर ॲक्टिव्हिटी. डोंट फोकस ऑन मी. फोकस ऑन युअर ॲक्टिव्हिटी. घरातल्या काही वस्तू दिसत असतील त्या बघा. त्या वस्तूंना बघून थँक्यू म्हणा. ओके. चलते रहो जी. लास्ट 30 सेकंड. बस 30 सेकंड है अभी, ज़्यादा नहीं. चलते रहो. गुड.
सब लोग एनर्जी के साथ मेरे साथ बोलेंगे. ओके, लास्ट 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गुड. स्टॉप एवरीबॉडी. आराम से बैठ जाओ अपनी जगह पे. बसल्यावर इकडे तिकडे न बघता बसून जा. डोळे बंद करा. जी ॲक्टिव्हिटी तुम्ही हे करण्याच्या आधी केली होती ती ॲक्टिव्हिटी रिपीट करा. आराम से बैठ जाओ. आंखों को बंद कर लो कोमलता से. आणि जसं तुम्ही आधी तुमच्या शरीरात गेले होते आणि तुम्ही प्रत्येक पार्टला चेक केलं होतं आणि त्याला मार्क दिले होते, तसं आता पुन्हा जा तुमच्या बॉडीमध्ये. एकेका पार्टला चेक करा. तुमचं डोकं, तुमचे डोळे, तुमचं नाक, तुमचे कान, तुमचा गळा, तुमचं हृदय, तुमचं पोट. प्रत्येक पार्टला चेक करा आणि त्याला एक एक मार्क देऊन द्या. 1 ते 10 मध्ये. 9-10 हायेस्ट आहे. बाकीचे जे आहे ते लोएस्ट आहे. 1, 2, 3, 4 जे काय असेल ते. ओके, सो मार्क द्यायचा आहे आणि जसं तुमचं मार्क देऊन होईल तसं तुम्ही हळूहळू डोळे उघडू शकता. ऑब्झर्व करायची एनर्जी, की आपल्या बॉडीची एनर्जी काय आहे, विचारांची एनर्जी काय आहे, हार्टची एनर्जी काय आहे, पोटाची काय आहे, हातापायाची काय आहे, बोलण्याची एनर्जी काय आहे, आवाजाची एनर्जी काय आहे, गळ्याची एनर्जी काय आहे. चेक इट आउट. आणि त्याला मार्क दिले. आता हळूहळू परत यायचं आहे. जे लोक परत आले असतील, जे पुन्हा परत आलेले आहेत, त्यांनी चॅट बॉक्समध्ये आता 2 गोष्टी लिहायच्या आहे. पहिले तुम्ही लिहिणार ते मार्क जे ॲक्टिव्हिटीच्या आधी तुम्हाला फील झाले. समजा एक्झाम्पल, ॲक्टिव्हिटीच्या आधी मला वाटत होतं की माझ्या संपूर्ण बॉडीचा ॲव्हरेज 5 आहे आणि हे शतपावली केल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या संपूर्ण बॉडीचा ॲव्हरेज 9 आहे. सो तुम्ही टाईप कराल 5/9 इन द चॅट बॉक्स. ओके, सो आता तसं टाईप करायचं आहे. गुड. 5/7, 6/9, बिफोर 6 7, नाव 8 9. व्हेरी गुड. 5/9, 5 7 6 9, 8 9 6. ओके, ओके. एव्हरीबडी इज टायपिंग इन द चॅट बॉक्स. आणि जर का तुम्ही सगळ्यांचे आकडे बघितले शांततेत, तर तुम्हाला हे जाणवेल की ॲक्टिव्हिटी केल्यानंतर काही प्रमाणात म्हणजे 1 2 3 4 5 प्रमाणात तुमचा आकडा वाढलेला आहे. ओके, इफ यू ऑब्जर्व इट प्रॉपरली. सो इसका मतलब क्या है कि वेन एवर यू डू ग्रैटिट्यूड, जब भी आप ग्रैटिट्यूड करते हो, उसको फील करते हो, आपके बॉडी का एनर्जी बढ़ता है. एंड वेन योर बॉडी एनर्जी इज हाई, ऑटोमेटिकली योर एनर्जी इज हाई. हाउ मेनी पीपल अंडरस्टँड दिस? जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीची एनर्जी हाय असेल तेव्हा आपली एनर्जी सुद्धा काय असेल? हाय असेल. ओके, आणि जेव्हा आपली एनर्जी हाय असेल तेव्हा आपण जे काही काम करू ते काम कसं होईल? आपलं हाय एनर्जी मध्ये होईल. किती लोकांच्या घरी लहान मुलं आहेत? हात वर करा. उजवा हात वर करा. किती लोकांच्या घरी लहान मुलं आहेत? ओके. किती लोक स्वतः कधीतरी लहान मुलं होते? हात वर करा. हम कभी छोटे बच्चे थे की नाही? येस नो? हा. सो त्यांची एनर्जी कशी असते? हाय असते. ऑलवेज हाय. ओके, त्यांना जी गोष्ट पाहिजे असली ते गोष्ट घेतातच घेतात. बरोबर आहे? आता नाही घेतील, नंतर घेतील, थोड्या वेळाने घेतील, पण घेतातच घेतात. पप्पा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. ही एनर्जी आपली असली पाहिजे. आपल्या गोलप्रती, आपल्या स्वप्नांप्रती, आपल्या ड्रीमप्रती जेव्हा ही एनर्जी असेल, जे काही गोष्ट असेल, ज्या गोष्टीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्या गोष्टीसाठी ही एनर्जी जेव्हा असेल, की मला हे सॉल्व्ह करायचंच करायचं आहे. एक मॅडम आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये आल्या होत्या. त्या असतील इथं बसलेल्या असं वाटते मला. त्यांनी मला सांगितलं, की ते बोलताना असं बोलले, की "सर हा प्रॉब्लेम जो आहे माझ्या जीवनातला, हा मी याला प्रॉब्लेम समजतच नाही. पण हा मला सॉर्ट आउट करायचाच करायचा आहे." त्याच वेळी मला समजलं होतं, की 100% हे काम करू शकतात. ते याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फक्त विचार करणे नाही, त्याच्यावर ॲक्शन घेणे सुद्धा आहे. जर तुम्ही फक्त विचार करत असाल, लिसन टू मी, 2 गोष्टीमध्ये फक्त छोटासा अंतर आहे. एक व्यक्ती आहे जो पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह वागतो, पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो, मोटिव्हेशनच्या गोष्टी करतो. तो आहे एक व्यक्ती. त्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणू शकता.
पण तो ऍक्शन मध्ये 0 आहे. ओके, तो ऍक्शन मध्ये जर का 0 आहे तर त्याला पॉझिटिव्ह नाही म्हणत. त्या थिंकिंग सोबत ऍक्टिंग सुद्धा केली पाहिजे, ऍक्शन सुद्धा घेतली पाहिजे, तरच तुम्ही लाईफ मध्ये पुढे जाऊ शकाल. आता जे तुम्ही केलं हे फक्त मी जर तुम्हाला शिकवलं असतं की शतपावली करा, एक एक पाऊल टाका आणि थँक्यू म्हणा, तुम्ही म्हटलं असतं हा ठीक आहे पाहू उद्या, काय हरकत नाही, करून घेऊ, चांगली आयडिया दिली सर. पण आता तुम्ही केलं, त्याला म्हणतात ऍक्शन. सो सिर्फ सोचने से नहीं होता है, करने से होता है. ठीक है जी. सो हमें हर बार क्या करना पड़ेगा, जे जे गोष्ट आपल्याला वाटते ती गोष्ट आपल्याला करावी लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल, रोज ऍक्शन घ्यावी लागेल, रोज ऍक्शन घ्यावी लागेल. रोज 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 जेव्हा आपण ऍक्शन घेऊ तेव्हा कुठं आपण त्या जिथं कुठं आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यात थोडंफार जवळ पोहोचू. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट लक्ष देऊन ऐका. एक दिवस एक मुलगा एका जंगलामध्ये जातो. ओके, आणि त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड असते. कुऱ्हाड माहिती आहे तुम्हाला, कुऱ्हाड सर्वांना माहित आहे. ओके, ते कुऱ्हाड त्याच्या हातामध्ये असते आणि तो एक मोठं झाड निवडतो आणि तो ठरवतो की या झाडाला मला तोडायचं आहे. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. एक दिवस एक मुलगा एका जंगलामध्ये जातो आणि त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड असते. त्याला आपल्या घरच्यासाठी काय करायचं असते, लाकडं न्यायची असतात, ज्या लाकडांच्या माध्यमातून ते स्वयंपाक करतील वगैरे वगैरे काहीतरी करतील अशावर. तर तो एक मोठं झाड निवडतो आणि तो त्या झाडावर कुऱ्हाड मारतो त्या झाडाला तोडण्यासाठी. ते झाड मोठं असल्यामुळे तो संपूर्ण दिवस जातो, पण ते झाड काही तुटत नाही. मग पुन्हा तो दुसऱ्या दिवशी जातो. ते झाड अर्धं तुटलेलं असते, अर्धं त्याने कापलेलं असते. तर पुन्हा त्या झाडावर तो कुऱ्हाड मारायला सुरू करतो आणि दुसऱ्या दिवशी पण त्याच्यावर कुऱ्हाड मारतो. असं करता-करता त्याच्या लक्षात येते, की हे झाड पूर्णपणे तुटण्यासाठी जवळ-जवळ मला 7 ते 8 दिवसाचा वेळ लागेल. लक्ष द्या मी काय सांगतो. त्याला समजते, की हे झाड पूर्ण तोडण्यासाठी मला 7 ते 8 दिवसाचा वेळ लागेल. पण हे झाड जर का एकदा तोडलं, तर माझ्या घरच्यांसाठी 6 महिने पुरेल. 6 महिने पुरेल एवढं इंधन मला मिळेल, एवढे लाकडं मला मिळतील, की जे 6 महिने आम्ही आरामात याच्यावर काम करू शकू. आणि म्हणून ते 7 दिवस द्यायचे असं तो ठरवतो. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जातो. लाकडं तोडण्यासाठी कुऱ्हाड मारत बसतो. चौथ्या दिवशी पुन्हा जातो. लाकड तोडण्यासाठी कुऱ्हाड मारत बसतो. 5व्या दिवशी पुन्हा जातो. लाकड तोडण्यासाठी कुऱ्हाड मारतो. 6व्या दिवशी पुन्हा जातो. ते लाकड तोडण्यासाठी तो काय करतो? कुऱ्हाड मारतो. आणि तो 7व्या दिवशी जेव्हा जातो, ज्या दिवशी ते झाड तुटणार असते, कारण 7 दिवसाचा त्याला माहिती आहे की 7 दिवस लागणार आहे याला. त्या दिवशी तो जेव्हा सकाळी जातो आणि संध्याकाळपर्यंत जेव्हा तो झाड तोडत असतो, तर त्या संध्याकाळच्या शेवटच्या 2 तासामध्ये बाजूच्या एका शेतामध्ये आलेला एक दुसरा मुलगा त्या मुलाला बघतो, दुरून बघतो, अगदी दुरून, की हा काहीतरी कुऱ्हाड मारत आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि त्याच्या 7व्या ते 8व्या कुऱ्हाडी जेव्हा मारतो, तेव्हा ते झाड तुटून पडून जाते खाली आणि त्या दुरून पाहणाऱ्या मुलाला असं वाटते, की 10 कुऱ्हाडीमध्ये हे झाड पडलं. अरे वाह! आणि मग तो सुद्धा दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड घेऊन निघतो आणि त्याला वाटते, की 10 कुऱ्हाडीमध्ये झाड पडून जाईल. तर हीच स्टोरी आहे आपल्या सर्वांची मित्रांनो. दुसऱ्याला बघून आपल्याला बऱ्याचदा असं वाटते, की "अरे यार इतने इज़ी तो इसने तो बहुत 10 कुऱ्हाड़ी में यार अरे वाह! क्या मजा आ गया यार." भैया ऐसा नहीं है, वो पिछले 6 दिन से उसको तोड़ रहा है. यू अंडरस्टँड? मला माझे स्टुडंट बऱ्याचदा विचारतात, की "सर तुम्ही 7 वाजता वेगळा क्लास घेता, 8 वाजता वेगळा घेता, 9 वाजता वेगळा घेता, 10 वाजताचा क्लास वेगळा असते. एवढं तुमच्या लक्षात कसं काय राहते? रविवारी तुम्ही वेगळं काहीतरी बोलता, शनिवारी रात्री काहीतरी वेगळं बोलता, दिवसभर तुम्ही 12 तास काहीतरी क्लास घेता. हाऊ?" सो भैया 6 दिन से हम कुऱ्हाड मार रहे हैं इधर. 1, 2, 3, 4. तुम्ही 7व्या दिवशी पाहिलं फक्त, की अरे 2, 3, 4, 5 कुऱ्हाडमध्ये पडलं झाड. सो जनरली माणूस काय करतो, असाच भ्रमित होतो असतो त्याच्या जीवनामध्ये. त्याला असं वाटते, की अरे यार ये तो चुटकी का काम है, बिल्कुल चुटकी का काम है, बिल्कुल चुटकी का काम है. लेकिन वो चुटकी बजाने के लिए पहले 10 दिन का प्रैक्टिस लगता है.
पण तुम्ही सर्व लोक नशीबवान आहात, लकी आहात की तुम्ही 19 दिवसापर्यंत ही प्रॅक्टिस करत आहात. आणि आता जे काही लोक तुमच्या आसपास आहेत, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. ज्या कुठल्या लोकांमध्ये तुम्ही राहता, जे काही लोक तुमच्या आसपास आहेत, ज्या कुठले मित्रपरिवार तुमचा आहे, त्यांच्यापेक्षा 19 दिवस तुम्ही पुढे आहात आता. यू अंडरस्टँड? कारण त्यांनी कोणी 19 दिवसाची प्रॅक्टिस नसेल केली. तर म्हणून जरा असा हात वर करा सर्वांनी. उजवा हात वर करा, असा ठेवा, असा असा पाठीवर, आणि म्हणा शाबाश बेटा. जोर से बोलो, शाबाश बेटा. ओके, सो खुद को जरा शाबाशी दो, क्योंकि आपने बहुत अच्छा काम किया है. सब लोग एक बार ताली बजा दो, सब लोग अपने लिए. क्लैप फॉर युअर सेल्फ. गुड गुड गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबडी. सो हीच आजची ऍक्टिव्हिटी होती, आणि ही ऍक्टिव्हिटी अल्बर्ट आइन्स्टाईन जे आहेत त्यांनी या पुस्तकामध्ये टाकलेली आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात हे तुम्हाला मी वाचून दाखवतो. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, प्रत्येक दिवशी मी 100 वेळा स्वतःला आठवण करून देतो की माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन हे इतर लोकांच्या, जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे, आणि त्यापासून जे काही मला मिळालं आणि आताही मला मिळत आहे, तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे. मित्रांनो, आज जे जीवन आपण जगत आहोत, आज जे आंबे आपण खात आहोत, ते आंब्याचं झाड कुणीतरी लावलेलं आहे, म्हणून ते आपण आंबे खात आहोत. ज्या घरात आपण राहत आहोत, ते घर कदाचित आपल्या आईने, आपल्या वडिलांनी, आजोबांनी ढमक्यानी टमक्यानी कोणीतरी बनवलं असेल. ज्या जॉबवर आपण आहोत किंवा जो व्यवसाय आपण करतो, तो व्यवसाय कुणीतरी उभा केला असेल किंवा तो उभं करायला हेल्प केली असेल. आता काही लोक म्हणतील, नाही नाही सर, मीच सर्व कष्ट केले माझ्या जीवनामध्ये. 100% तुम्ही कष्ट केले, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. पण ते कष्ट करताना सुद्धा कोणीतरी तुमच्या पाठीशी उभं असेल. कहते हैं कि आपकी जो भी ख्वाहिश पूरी होती है, उसके पीछे किसी ना किसी की दुआ होती है. क्या बोलते हैं? कहते हैं कि आपकी जो भी ख्वाहिश पूरी होती है, उसके पीछे किसी ना किसी की दुआ होती है. ओके, और वो दुआ के वजह से वो जो ख्वाहिश है वो ओके. तो आपकी जो भी ख्वाहिश है वो पूरी होने में किसी ना किसी का क्या है भैया, हात आहे. कोई ना कोई आपको आपके पीछे प्रे कर रहा है. आज आपल्याला वाटते की मी यशस्वी झालो, मला चांगले मार्क मिळाले, मी 12वी मध्ये मेरिट आलो किंवा मी 10वी मध्ये मेरिट आलो. अरे बाबा, त्याच्या मागे तुझ्या शिक्षकांनी मेहनत घेतली, तुझ्या आई वडिलांनी दिवसभर मेहनत घेतली, प्रार्थना केली ईश्वराकडे रात्रंदिवस, आणि त्यामुळे तू फर्स्ट नंबर आला. तू काही स्वतः अभ्यास करून नाही आला फक्त. ह्या गोष्टीची जाणीव ज्या लोकांना आहे, ते लोक कृतज्ञतेत राहतात, ते लोक डाऊन टू अर्थ असतात. आणि ज्या लोकांना याची जाणीव नसते, मग त्यांच्यामध्ये इगो येतो, त्यांच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा अहंकार येतो. आणि तुम्हालाही माहित आहे की अहंकाराला की काय होतंय. ठीक आहे. सो अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की जे काही माझ्याकडे आहे त्या गोष्टीसाठी मी फार फार आभारी आहे. आणि दुसरं एक शेवटची गोष्ट म्हणजे, परमेश्वर आपल्याला दररोज काय देत आहे? 86,400 रुपयाची देणगी देत आहे. इमॅजिन करा की रोज सकाळी तुम्ही उठता, त्यावेळेस तुमच्या बँक अकाउंटमध्ये, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली, रोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तुमच्या बँक अकाउंटमध्ये 86,400 रुपये जमा होतात. आणि ते 86,400 रुपये तुम्हाला दिवसभरात खर्च करायचे असतात. जर का तुम्ही ते खर्च केले नाही, तर रात्री 12 वाजता ऑटोमॅटिकली ते गायब होऊन जातील. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा 86,400 रुपये तुम्हाला मिळतील. तर हे 86,400 रुपये म्हणजे काय आहे? 86,400 श्वास किंवा तेवढे विचार आपल्याकडे दररोज येतात. त्यापैकी 1 सेकंद, तेवढे सेकंद आपण रोज जगत असतो. त्याच्यापैकी 1 सेकंद जरी तुम्ही आभारी आहे असं म्हणण्यासाठी वापरला, तरीही तुमचं लाईफ बदलू शकते. विचार करा, दिवसभरात आपण किती वेळा म्हणतो की मी आभारी आहे, मी थँकफुल आहे. हां, आता क्लास चालू झाला तेव्हापासून म्हणत असाल ते नका सांगू मला. त्याच्या आधीच्या बद्दल विचारत आहे मी. नाहीतर लगेच काही लोकं, "हो सर, मी बापरे!" अरे बाबा, ये 19 दिन से बोल रहे हैं आप, अच्छी बात है। लेकिन उसको कंटिन्यू करो, अगले 90 दिन तक कंटिन्यू करो और रोज बोलते रहो, ठीक है? एंड देन सी युअर लाईफ विल मॅजिकली चेंज. मी असेही काही लोकं पाहिलेले आहे माझ्या आयुष्यामध्ये, की जे फार पॉझिटिव्ह आहेत, फार चांगले आहेत, इतरांना मदतही करतात, लोकांसाठी नेहमी तयार सुद्धा असतात. पण ते त्यांच्या लाईफमध्ये फारसं पुढे नाही जाऊ शकले. का नाही जाऊ शकले? मग तुम्ही म्हणाल, "सर ते तर फार चांगले आहेत." ते चांगले फार आहेत. पण त्यांना स्वतःचं
जे आपण त्याला म्हणतो ना की स्वतःचा मतलब त्यांना समजत नाही, ते एवढे चांगले आहेत की ते स्वतःबद्दलही विचार करत नाही. त्यामुळे ते पुढे जाऊ नाही शकले. त्यामुळे ह्या गोष्टीला बॅलन्स करायचं असते. बिलकुल 100% जगासाठी करायचं आहे, 100% लोकांसाठी करायचं आहे, त्याबद्दल काहीच डाऊट नाही. पण स्वतःचाही थोडं आपल्याला काय ठेवायचं आहे, स्वतःच्याही मागे काही 4-5 गोष्टी आहेत. आपण संसारिक आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करायचं. जो व्यक्ती बॅलन्स ठेवू शकतो, तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो. जो व्यक्ती बॅलन्स ठेवू शकत नहीं, तो आइदर इकडे जातो किंवा इकडे जातो. ठीक है? सो आपको अगर दोनों चीज़ों में अच्छा रहना है, लाइफ को भी अच्छी तरीके से जीना है, सफल भी होना है और आपल्या आसपासच्या लोकांना आणि मित्रांना मदत सुद्धा करायची आहे, तर तुम्हाला बॅलन्स ठेवणं शिकावं लागेल. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, की असे खूप सारे समाजसेवक असतात, जे फार मोठे समाजसेवक असतात, थोर समाजसेवक असतात, पर उनकी जेब बहुत खाली रहती है. सो ऐसा भी ना हो कि आपकी जेब खाली रहे और ऐसा भी ना हो की आप सिर्फ खुद के बारे में सोचो, दूसरों का नहीं सोचो. सो ह्या दोन्ही गोष्टीला तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे? हेच मला तुम्हाला शिकवायचं आहे. ठीक आहे जी? चलो. सो फिर अभी दॅट्स ऑल फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. कोणाचे काही एक्सपिरियन्स असतील शतपावलीबद्दल ते आपण ऐकू, की शतपावली केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? हे तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या तोंडातून ऐकायला मला आवडेल नक्कीच. आणि उद्याबद्दलची एक सूचना मी देतो, की उद्या 20 तारखेपासून आपला जो 90 दिवसाचा क्लास सुरू होणार आहे, जो सकाळी असेल, सकाळी 6 ते 7:30. त्या क्लासमध्ये जवळ-जवळ 9 लोकांनी आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे. टोटल त्याच्यामध्ये 21 सीट आहेत. सो 21 मधील 9 सीट ऑलरेडी गेलेल्या आहेत. आता उरलेल्या ज्या सीट आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे. तुमच्या मदतीसाठी आम्ही 2 टप्प्यामध्ये पेमेंटचा ऑप्शन दिलेला आहे, की तुम्ही ₹5,000 आत्ता भरायचे आणि ₹5,000 जून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 5 दिवसामध्ये भरायचे किंवा पहिल्या 7 दिवसामध्ये भरायचे जून महिन्यामध्ये. जर का तुम्ही ते ₹5,000 नेक्स्ट टाईमचे भरू नाही शकले, तर सॉरी, आम्हाला तुम्हाला ग्रुपमधून काढावं लागेल. टू बी व्हेरी, व्हेरी क्लिअर. पण तुम्ही सीरियस असाल, तुम्हाला खरंच काहीतरी चेंज पाहिजे असेल, तरच या क्लासमध्ये या. हा क्लास प्रत्येकासाठी नाही आहे, जो 90 दिवसाचा आहे तो. तो सिलेक्टेड लोकांसाठी असेल. तुम्ही पेमेंट केल्यावर सुद्धा आम्ही चूज करू, की आर यू रिअली अ राइट फिट फॉर अस? ओके. सो क्लास सुरू होण्याच्या पहिले 2 दिवस आधी तुम्हाला सांगितलं जाईल, की तुम्ही राइट फिट आहात की नाही. त्यासाठी तुम्हाला बुकिंग करायचं आहे. जे लोकं इंटरेस्टेड असतील, त्यांना एक फॉर्म आलेला आहे चॅट बॉक्समध्ये, तो भरायचा आहे. उद्या त्याबद्दल मी डिटेल बोलणार आहे अजून. अजून काही माहिती देणार आहे. त्यामुळे उद्याचा क्लास मिस करायचा नाहीये. चला, आता आपण तुमच्यामधील काही लोकांना ऐकू. आपल्यामधील काही लोकांना आपण ऐकू. त्यांचे अनुभव आपण ऐकू. कोण अनुभव शेअर करण्यासाठी इच्छुक आहे? जस्ट रेज युअर हँड. ओके. जस्ट रेज युअर हँड. आपल्या नीना मॅडम कुठे आहेत? नीना मॅडम कुठे आहे? नीना कुरकाल मॅडम कुठे आहेत? फार रेग्युलर असतात त्या. 2 दिवस झाले मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते दिसतच नाही मला. नवीन लोकांशी बोलू जरा आपण. जे लोक आत्तापर्यंत बोलले नाही, अशा लोकांशी बोलू आपण जनरली. सुनंदा मॅडम सोबत बोलू आपण. हाऊ आर यू सुनंदा मॅडम? कसे आहात तुम्ही? सर मी छान आहे आणि ओके. जसा रेकीचा क्लास झालाय तशी खूप पॉझिटिव्ह झालेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी माझं गुड. आणि घरातला तर प्रॉब्लेमवर मी स्वतः त्याच्यावर सोल्युशन शोधून व्हेरी ते गुड. व्यवस्थित हँडल होत आहे माझ्याकडनं. सो हं. खूप खूप तुम्हाला धन्यवाद. आणि मी रोज थँक यू, थँक मेडिटेशन यू. करते. मेडिटेशन करताना रोज तुम्हाला बघते. रेकीचं मेडिटेशन करताना रोज, म्हणजे हा क्लास जरी नाहीये तरी हं, याच्या अगोदर सुद्धा म्हणजे रोज त्या रूपात मी तुम्हाला पाहते की मेडिटेशन करताना की सर मला हं. भेटतात बाबा. ओके, ओके. तर हाऊ खूप खूप धन्यवाद सर. हाऊ यू आर फीलिंग? हा क्लास किंवा बाकीच्या गोष्टी कशा वाटत आहे तुम्हाला? एन्जॉय करत आहे तुम्ही? सगळे दिवस केले तुम्ही? 19 दिवस? 2 दिवस सर नाही जमलं मला. ओके, 2 दिवस ओके. गॅप झाली माझी. हा. आणि हेल्थ वाईज कसं मिस्टरांची आहे थोडी तुम्ही आता तब्येत बरी सध्या? नव्हती. हा? हाऊ इज युअर हेल्थ? हेल्थ कशी आहे आता? प्रॉब्लेम आहे तसाच आहे सर, पण ते मी ओके, आता थोडंसं त्याच्यावर मी आता सध्या फोकस त्याच्यावरच केलाय. म्हणजे तुम्ही जे ओके. गोल दिलत ना, तर हं, गोलच्या ह्याच्यामध्ये माझा गोल तोच सेट आहे की म्हणजे माझ्या नीचा जो प्रॉब्लेम आहे हं. तो मला सॉल्व्ह होण्यासाठी मदत व्हावी म्हणून. आणि ओके, त्याच्यावर ओके. मी म्हणजे जे आहे लिहायचं वगैरे ते रोज लिहितीये. हं. जवळजवळ आता 1-1.5 महिना झाला मी लिहितीये त्याच्यावर. व्हेरी गुड. रोज व्हिज्युअलाइज सुद्धा करा, की तुम्ही व्यवस्थित चालत आहात, जसे आधी चालत होते तसे. रोज व्हिज्युअलाइज करा. झोपताना, सकाळी उठल्यानंतर 2 वेळा तर पक्क करा. ठीक आहे?
ओके, हो सर. थँक्यू सो मच. नीना मॅडम आहे का? नीना कुरकाल आहे इकडे? ओके, आपण सिलेक्टेड काही लोकांशी बोलू, अजून सर्वांना चान्स देऊ आपण. थांबा 2 मिनिटं. जे कधीच बोलले नाही असे लोक शोधू आपण. नवीन लोक कोण आहे? नवीन, हा, शेंडे सोबत बोलू आपण. बोला शेंडे. हाऊ Yes, आर sir. यू शेंडे? Audible, sir. I'm audible. येस येस येस. Okay, okay. Very good evening, sir, and thank you for the invite, sir. Sir, first of all, I am third year student, and right ओके. now just मी आता स्टुडंट आहे आणि स्टुडंट सोबतच माझा फर्स्ट डे आहे, कारण मी तर म्हणजे ऑलरेडी मी स्टुडंट असताना स्टडीवर जास्त फोकस आहे. बट मला तर काही ना काही म्हणजे वाटलं होतं की नाही चला करावं मेडिटेशन वगैरे, हे सगळं ऐकलं होतं, बट कॉलेजमध्ये आता शिकवत नाही सर, आहे ना. आणि आपलं हम्म पण जस्ट ट्रॅव्हलिंग अँड ओव्हरऑल चालू असते आपलं. तरी ते ज्योती मॅम असेल आय थिंक. सो हम्म मी एक बिझनेस कन्सेप्ट पण बघत आहे ऑनलाईन, तर त्याच्या अगोदर त्या ज्योती मॅमनी मला हा सांगितलं याच्याबद्दल. तर मी तर 1-2 दिवस म्हणजे इग्नोर केलं, मी बघितलं नाही, पण अचानक त्यांनी मला ही लिंक शेअर केली, तर त्यांच्या थ्रू मी बघितलं. आणि आली सर, तुम्ही जेव्हा बघितलं ना मी, तर तुम्हाला बघूनच म्हणजे एवढी वाईब आली, पॉझिटिव्हिटी आली, की म्हणजे काय आहे नेमकं हे, है ना. हम्म हम्म जस्ट अ स्टुडंट अँड ओव्हरऑल कन्सेप्ट आपण कॉलेजमध्ये जातो, बाकी सगळे बघतो, पण हम्म. पूर्ण सर बोरिंग अँड पूर्ण लाईफ म्हणजे अशी एकदम बोरिंग अँड आपण निगेटिव्हिटी जास्त कन्वर्ट होत असतो आणि सोशल मीडिया, त्याच्यामुळे ओके. सर बेसिकली म्हणजे पूर्ण आपली लाईफ हे पूर्ण डिस्टर्बन्समध्ये चाललेली आहे. हम्म पण ऑलवेज थँकफुल सर की तुमच्या सेशनमध्ये पॉझिटिव्हिटी आणि जेवढं पण तुम्ही ना आता काही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सांगितल्या, रिअली ग्रेटफुल सर, अँड थँक्यू सो मच ॲल ओव्हरऑल क्लास. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू रणजित. कुठून आहात तुम्ही? फ्रॉम वेअर यू आर? एक मिनिट एक मिनिट, अनम्यूट करतो जरा. हा, येस. कुठून आहात तुम्ही? येस सर, नागपूर, महाराष्ट्र. ओके ओके, थँक्यू थँक्यू फॉर शेअरिंग. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि कोण ज्योती मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला शेअर केलं, त्यांच्यासाठी पण खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, शीतल मॅडमशी बोलू आपण पटकन 2 मिनिटामध्ये. त्यांनी खूप वेळेचा हात वर केला. येस शीतल मॅडम बोला. अनम्यूट करा. एक 4-5 लोकांना आपण ऐकू, बिकॉज हे एक्सपिरियन्स ऐकणं पण फार गरजेचं असते. वेन यू लिसन, बघा जेव्हा तुम्ही इतरांना ऐकता ना, तेव्हा तुम्हाला पण एक इन्स्पिरेशन मिळते की अरे यार, ये बोल रहे लोग, लोगों को फील हो रहा है, सो यू ऑल्सो गेट सम इन्स्पिरेशन. हां बोला शीतल जी. सर तुम्ही ऍक्टिव्हिटी चालू करायच्या आधी असं जमिनीवर पाऊल ठेवून उभी राहिलेली ना, तर हम्म मला स्वतःला बॉडी एकदम हेवी हेवी वाटत होती. हम्म मे बी जेवलेली पण होती त्याच्या आधी थोडा वेळ. हम्म हेवी हेवी वाटत होती. पण सगळं चालून झाल्यानंतर एंडिंगला बघितलं ना, मला स्वतःलाच असं बिलीव्ह होत नव्हतं की मी एवढी हलकी फुलकी लाईट वेट कशी काय झाली. हम्म. खूप लाईट वाटलं मला. व्हेरी नाईस, गुड थँक्यू. एक्सपिरियन्स. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. ही जी प्रैक्टिस आज के लिए ही रोज करायची डेली. ओके, ठीक है, डेली करना है ये ॲक्टिव्हिटी. और ऐसी रणजित, असं आम्ही मागील 18 दिवसापासून भरपूर ॲक्टिव्हिटी केल्या आहे. यू कॅन गो टू माय यूट्यूब चॅनल अँड सर्च इट आउट अँड सी ऑल द व्हिडिओज. ओके, जे जे लोकांचा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल त्यांच्यासाठी. अजून कोण शेअर करेल? हु इज पोको? पोको M2 प्रो कोण है? आपका नाम क्या है जी मॅडम? अनम्यूट करो. मेघा गायकवाड. हा मेघा मॅडम, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? किती दिवस झाले तुम्हाला क्लासमध्ये? म्हणजे मी 3 दिवस मिस केलं. ओके नाहीतर 3 दिवस माझे चुकले, नाही तर बाकीचे दिवस केलेत मी पूर्ण कम्प्लीट. ओके. सो मग कसा वाटलं तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स? ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान आहे. म्हणजे हम्म आधी हा कोर्स करायच्या आधी म्हणजे मी थोडीशी निगेटिव्ह मध्येच होते. हम्म आणि सहज मी असं इंस्टाग्रामवर असं बघता बघता की ऍड आली तुमची, तर हम्म. त्या ऍड वरून मी तुमचं ते हे केलं, म्हणजे ग्रुपमध्ये जॉईन झाले तुम्ही? जॉईन झाले. हम्म आणि म्हणजे मला असं आवड आहे ऐकायचं अध्यात्म वगैरे अशी, हम्म त्याच्यामुळे मग मी जास्तच ओढले गेले. आणि मग मी म्हटलं नाही ठीक आहे, आपण 10 वाजता बसायचंच बरोबर, किती हम्म घंटा आला काही झालं तरी 10 वाजता म्हणजे सगळं काम वगैरे उरकून बसायचं असं ठरवलं. आणि जेव्हा मी सुरुवात केली हम्म. तेव्हा म्हणजे एवढं छान वाटलं पहिल्या दिवसापासूनच, की असं कुठेच म्हणजे असा एक्सपिरियन्स कुठेच नव्हता आला मला. ओके. आणि मग हळूहळू हळू म्हणजे जे तुम्ही हे दिलेत ॲक्टिव्हिटीज. आपल्याला हम्म ऍक्टिव्हिटीज ज्या दिल्यात हम्म रोज रोज करायला, तर हम्म. त्याच्यातल्या काही काही ऍक्टिव्हिटी मी करते. म्हणजे शॉप मध्ये गेल्यानंतर तिथे आपण जेव्हा व्हेरी गुड. एखादी गोष्ट घेतो तेव्हा आपण त्यांना हम्म थँक्यू बोलायचं, किंवा हम्म आपण त्यांना पैसे देऊ शकतो म्हणून आपण स्वतःसाठी पण थँक्यू म्हणायचं. म्हणजे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी करत गेले ना, हम्म ते
म्हणजे त्याच्यामुळे एक असं पॉझिटिव्हिटी तयार झाली म्हणजे ओके स्वतःमध्ये. हा तर अगोदर ह्याच्या अगोदर म्हणजे फार निगेटिव्ह थिंकिंग यायची माझ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कुठली गोष्ट करताना. आता थोडस की बाबा ती गोष्ट आपण आधीच केली हे व्हिज्युअलायझेशन करायला लागले मी ओके ओके. थोडं. कुठून हा आहात आणि तुम्ही? आजची जी कुठून आहात मी तुम्ही मुंबई, फ्रॉम? ओके कामोठे नवी मुंबई. ओके ओके आणि ओके. आजची ऍक्टिव्हिटी जी केली ना त्याच्यामध्ये म्हणजे जमिनीवर चालताना एक असा भाव आला की जी धरणी माता आहे आपली त्याच्याशी आपण ते हे काय बरं, मला तो शब्द आठवत नाहीये. अं, कनेक्ट होतोय. हा ग्रॅटिट्यूड. करेक्ट होतो. हा ओके म्हणजे तिचे ओके. आपल्यावर किती उपकार आहेत ते येस. त्याच्यामध्ये तो भाव आला मला, म्हणजे व्हेरी नाईस. की ते पूर्ण. हा व्हेरी नाईस मेघा. सो काय एक गोष्ट ठरवली तुम्ही तुमच्या लाईफसाठी पुढचे 90 दिवस, कोणती एक गोष्टीवर फोकस करणार आहात तुम्ही? ठरवलं तुम्ही की ही एक गोष्टीवर मी फोकस करणार आहे. हेल्थ, वेल्थ, करिअर, रिलेशन्स, स्पिरिच्युअलिटी अशापैकी कोणत्यापैकी एका गोष्टीवर तुम्ही पुढचे 90 दिवस फोकस करून काम करणार आहात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहात, असं काही ठरवलं तुम्ही? हॅव यू हा डिसाइडेड? म्हणजे मी हे डिसाईड केलं की मला म्हणजे इंग्लिशमध्ये थोडस कॉन्फिडन्स नाहीये बोलायला. हम्म तर मी ठरवले की मला म्हणजे हे करायचं, म्हणजे मी व्हिडिओज वगैरे पाहायला लागले ग्रामरचे वगैरे. पण मला गुड. थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागला की काही काही असे वाक्य सहज बोलता यायला लागले असे. म्हणजे व्हेरी पहिले नाईस. असं माहितीये, ग्रॅमॅटिकली माहितीये पण आपण बोलू शकत नाही, म्हणजे असं कॉन्फिडन्स नव्हता. तो थोडा थोडा कॉन्फिडन्स यायला लागलाय. पण ठीक असं आहे. करिअर वगैरे करायचंय पण ते काय करायचं हे समजत नाहीये अजून. करिअर बद्दल कळत नाहीये काय करावं. ओके. थँक यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. थँक यू सो मच. ओके. सो रोज आरशासमोर उभं राहून स्वतःला हे म्हणा 10 वेळा, 15 वेळा, 50 वेळा की मी खूप सुंदर इंग्रजी बोलते, आणि हे वाक्यसुद्धा तुम्ही इंग्रजीमध्येच बोला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रोज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न टाकून झोपा की माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे, कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर मी काम करू शकते. असं रोज एक प्रश्न टाका आणि नंतर झोपा. 4, 5, 6 दिवसात तुम्हाला बघा काहीतरी गोष्टी पॉपअप होतील तुमच्या माइंडमध्ये की हां, हे करू शकते, ते करू शकते, किंवा पेन डायरी घेऊन बसा आणि लिहा तुम्हाला काय-काय आवडते. व्हॉट आर युअर हॉबीज? ओके. ह्या ॲक्टिव्हिटी 90 दिवसाचा जो आपला क्लास असतो, ज्याच्यामध्ये आपण 90 दिवसाच्या क्लासमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी आपण घेतो की तुमचं पॅशन काय आहे? तुम्हाला काय आवडते? तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करू शकता? तर त्याचं मी छोटंसं डेमो सांगत आहे तुम्हाला, की पेन पेपर घ्या आणि लिहा की तुम्हाला काय आवडते? कशात तुम्ही बेस्ट आहात? बरं, तुम्हाला जे आवडते त्याची जगाला गरज आहे का? आता मला बोलायला फार आवडते. याची जगाला गरज आहे का? हो. ऐकत आहात ना तुम्ही? मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात. जगाला गरज आहे. लोकाला गरज आहे या गोष्टीची. सो त्या गोष्टीला जे तुम्हाला आवडते आणि ज्याची जगाला गरज आहे, या 2 गोष्टीला जेव्हा तुम्ही मिक्स करता त्याला आपण म्हणतो पॅशन. आणि मग ती गोष्ट तुम्ही किती वेळ करत राहिली तर तुम्हाला बोर होत नाही. पैसेही तुम्हाला मिळत राहतील. पैसे कमवत राहाल तुम्ही आणि तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत राहाल. ठीक आहे? त्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी पाहिजे असेल तर 90 दिवसाच्या क्लासमध्ये आम्ही ते देतोच बाय द वे. पण ठीक आहे, थोडंफार याच्यावर अभ्यास करा तुम्ही अजून. अजून कोणाला बोलायचं आहे? रेज युअर हँड एव्हरीबडी. नवीन लोकं, न्यू पीपल. हनुमान सरांशी बोलू आपण. तसे हनुमान सर बोलले होते, पण ठीक आहे. बोला. हा सर नमस्ते सर. नमस्कार, नमस्कार. मी संभाजीनगरवरून बोलतोय. येस. माझं वय 70 वर्ष आहे ओके. आणि मिसेसला पॅरालिसिस झाल्यामुळे मला तिला आता 5 वर्ष झाली, 2022 ला झालाय. हम्म. आणि मी एकही सकाळचा आणि रात्रीचा एकही क्लास म्हणजे मिस डुबवला नाही, केला नाही. येस, म्हणजे येस, पूर्ण येस. आणि पूर्ण फोकस माझ्या मिसेसवर चालू आहे माझं, कारण मला व्हेरी सगळं गुड. काही करावं लागतंय त्याच्यामुळं. हम्म, आणि हम्म, तिला हम्म, कमी खवण्यासाठी मी परत 90 दिवसाचा करणार आहे क्लास. हम्म, हम्म. हा. आणि त्याच्या आणखी काय काय आपण सांगताल तेवढं मी करणारच आहे आणि करतही आहे सध्या. आणि माझं रेकी मास्टर पर्यंत रेकी केलेली आहे. व्हेरी गुड. ओके. सो मग त्यांना हिलिंग करत असता तुम्ही रोज? आणि मी तिला पाणी चार्ज करतो, अन्न चार्ज करतो आणि ओके. तिला दररोज मी हिलिंग करतो. ओके. पेंडुलमनी परत हिलिंग करतो. व्हेरी गुड. माझ्याकडून जेवढं होतं तेवढं करतोय मी. फक्त हम्म. पण ते काय झालं, पडल्यामुळे फ्रॅक्चर 3 जागेवर झालाय पाय तिचा. ओके, आणि जो ओके. पॅरालिसिस आहे ते पायाला झालेला आहे. हम्म. आता मग त्याचा उशीर लागणारच आहे, हे आपल्यालाही येस, कळतंय. येस, 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 येस. पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. ओके. चालू आहेत सर माझे. असं एकही म्हणजे आणि
दुसरं काय जीवनामध्ये आता 30-70 वर्ष जगून 10-20 वर्ष जगण्याचं ते पुढचं नाही, पण माझं एक ध्येय आहे की मी 102 वर्ष जगणार. व्हेरी गुड. ऍक्सिडेंटवर लिहून जर टाका. तुमच्या विजन बोर्डवर लिहून टाका. 102 का 105 लिहा, 110 लिहा. ओके. आणि माझा एक फॉर्म्युला सर, मी तुम्हाला सांगितलं होतं तो फॉर्म्युला मी फॉलो करते मॅट्रिक पासून. त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये फक्त 4 इंजेक्शन आहेत, एक शाळेतले आणि 2 कोविडचे. येस आतापर्यंत तुम्ही एक सांगितलं होतं. इंजेक्शन येस. नाही, एक इंजेक्शन नाही, काही नाही, शुगर नाही, बीपी नाही, काही नाहीये मला. आणि माझा फॉर्म्युला छोटासा आहे, कसं आणि सगळ्याला सांगितलं, खूप चांगलं म्हणजे. माझा येस. फॉर्म्युला असा आहे की जेवण करायच्या अगोदर 2 घोट पाणी प्यायचं. त्याच्या ओके. मागे थोडं सायन्स आहे. आणि दुसरं, जेवण झाल्या 90% 99% लोक लघवीला जात नाहीत सर. आणि ते लघवीला गेले ना तर माणूस जीवनात कधीच आजारी पडत नाही सर. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जेवणात थोडी एक चतुर्भुज भूक ठेवायची. ओके. ओके. खूप असं. छान. थँक्यू फॉर शेअरिंग. व्हेरी नाईस. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. खूप मजा आली तुमच्याशी बोलून. एनीबडी लास्ट पर्सन वॉन्ट टू स्पीक? एनीबडी लास्ट? रेज युअर हँड. हो हो, कोई आहे का भाई? विकासिनी मॅडम, अजून कोणी आहे का? साधना मॅडमशी बोलू आपण. विकासिनी मॅडम तुमच्याशी उद्या बोलू. बोला साधनाजी, कुठून आहात तुम्ही? मी पुण्याहून बोलते. बरं, बोला. कसा आहे तुमचा खूप छान एक्सपिरियन्स? वाटतं सर. एकदम मस्त नाचावंसं गावाचं वाटतं रोज. पण ओके. हिलिंग पण इतकी छान होते. आणि तुमचा ते क्लास पण केलेला आहे मी रेखीचा. हो. अच्छा. L2 L3 दोन्ही पण झालेला आहे. अच्छा. त्यांनी ओके. पण छान शिकवलं आम्हाला, सुभेदा गुजर आणि कोमल. हो. दुपारचा क्लास केला तुम्ही. त्यांचे ओके. पण मी रोज आभार मानते, तुमचे ओके. सगळ्यांचे आभार मानते टीमचे. पण थँक्यू. खूपच छान एनर्जी मिळते. खूपच म्हणजे खूपच, जसं काय कोहिनूर हिराच मिळाला आम्हाला. आणि तो प्रकाश तुम्ही आमच्यात भरताय ते हे खूप छान वाटतं. खूप. आणि रोज आतुरतेने वाट पाहतो की कधी येतात सर, कधी सगळे भेटतात. सगळ्यांना पण थँक्यू पण म्हणायला पाहिजे ना. थँक्यू. येस. बिलकुल. खूप छान अनुभव बिकॉज ही आलेला आहे. सर्वांची एनर्जी आहे. ओके. सर्वांच्या ऊर्जेनेच ह्या गोष्टी होत आहेत. ओके. थँक्यू सो मच. तुमचे पण खूप खूप पण धन्यवाद. खूप छान वाटतं सर, एकदम रिलॅक्स, टेन्शन काही नाही. गुड. और क्या खूप चाहिए म्हणजे जिंदगी खूपच. में, है ना? और क्या कुछ चाहिए? नाही. लोक टेन्शन कमी करते करण्यासाठी रहो गोळ्या रेकी घेतात. क्लास. लोक गोळ्या घेतात टेन्शन कमी करण्यासाठी, झोपण्यासाठी. काय काय करतात लोक, हा राईट? हा. सो नाही, वो मला असं हसवण्याचा जास्त छंद आहे. म्हणजे काहीतरी गोष्टी करून हसवायचं, त्याच्यामुळे मी एकदम व्हेरी गुड. ऍक्टिव्हच आहे खूप. म्हणजे गुड. असं मला वाटतं. हा, बिलकुल. आम्हाला फील झालं ते 2 मिनिटात. कसं प्रश्नच आहे, नाही. आमच्या पाठीवरून हात फिरवायला आता तुमचाच हात महत्वाचा आहे. तेवढं लक्ष द्या. धन्यवाद. बाकीचं काही नाही. मग खूप 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 धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. ओके गाईज. सो थँक्यू सो मच. विकासिनी मॅडमशी एकदा लास्ट आपण बोलूनच घेऊ आता, आणि मग आपण थांबू. ओके. सन SAN कोण आहे? SAN, हु इज यू? प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. हाँ भाई बोलो. भाई है की बहन है? बोलो. संदीप बोलतोय सर मी. माझं बोला. नाव फक्त संदीपच्या ऐवजी हे केलं, सन केलं आता. ओके. बरं, मी तुम्हाला फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी फोन केला होता. तुमचं जे मॅनिफेस्टेशन होतं, काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, ते मी माझ्या पुतण्याला सांगितलं होतं. तो 10वीला होता. आणि माझ्या मुलाला पण सांगितलं होतं. तर माझ्या मुलाला 93% पडले आणि वाव. पुतण्याला 95% पडले. आता 10वीला व्हेरी नाईस. 95% पडले. व्हेरी तर ते नाईस. फक्त तुमच्या त्या याच्यामुळे जरा झालं. त्यामुळे मी फक्त धन्यवाद म्हणण्यासाठीच फोन केला सर. खरंच खूप इफेक्ट झाला त्यांना. ते रोज ध्यान करायचे, मेडिटेशन करत होते. थँक्यू त्यासाठी सो मच संदीपजी. थँक्यू थँक्यू सो सर. मच. थँक्यू. विकासिनी मॅडम बोला पटकन. तर काही नाही. हॅलो. हा, येत आहे आवाज, बोला. हा, तर तुम्ही ते जे यंग यंग वाटण्यासाठी वगैरे असं तसे विचार करा असं तुम्ही सांगितलं, तर तसं मी 10-20 वर्ष आपल्यापेक्षा यंग असणाऱ्या सर्कल बरोबर राहायचा प्रयत्न करते. कारण का व्हेरी मग गुड. त्याच्यामुळे तुम्ही तुमची एनर्जी वाढते. बिलकुल. कारण का जे असे म्हातारे झालेले असतात त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही गेला तर त्यांचे ते रटाळ बरोबर. वागणी, बोलणी, तेच ऐकून अजून आपल्याला कान भेटतात. मग त्यांचे ग्रुप पण मी डिलीट करून टाकते. व्हेरी आणि गुड. मग जसे पेन्शनरचे ग्रुप आहेत आणि हे, कारण का मग त्यांच्या विचारांनी असं राहिलं की असं तसं आपण एनर्जेटिक नाही राहत. मग तसंच त्यांचे ते विचार आपल्या डोक्यात राहतात. एक्झॅक्टली. आणि दुसरं म्हणजे मी 2 दिवस मध्ये काल आणि
म्हणजे आज आणि काल मी सकाळचं मॉर्निंग क्लास 6:30ला उठले, मी काय अटेंड नाही करू शकले कारण का मला थोडीशी तब्येतीचा त्रास होत होता. पण मला खूप वाईट वाटलं सकाळी मॉर्निंगचे 2 दिवस क्लास नाही झाले आणि एक संध्याकाळचा सॅटर्डेचा इव्हिनिंगचा क्लास नाही जॉईन केले. आणि थँक्यू सर, खूच्या चांगलं तुमच्या थँक्यू आशीर्वाद आमच्याकडे राहू द्या. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. छान एक्सपिरियन्स शेअर केला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला आपण एकदा जय जयकार करू आणि मग आजच्या दिवसाची सांगता करू. ओके. सो सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आजच्या दिवसाचे खूप आभार. आजच्या या जे काही आपल्याला आजच्या पूर्ण दिवसभरात मिळालेलं आहे त्याचे खूप खूप आभार. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या झूमचे, या इंटरनेटचे आभार. बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. लव्ह यू ऑल. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. गुड नाईट. उद्या सकाळी भेटू ठीक 6 वाजता. धन्यवाद. तरसता है तू बंदे जल्दी का मंजर झांक ले तू